मी ज्ञानज्योती कोचिंग क्लासेस कडून बोलत आहे. काही दोन शब्द आता आपण शिकणार आहे. पास्ट कंटिन्यूअस टेन्स. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब फॉर प्लस ऑब्जेक्ट. वाक्य रचना. आता आपण आय वी चार्ट बघू. आय म्हणजे मी, वॉज वी म्हणजे आम्ही, वेअर यू म्हणजे तू, वेअर यू म्हणजे तुम्ही सर्वजण, वेअर ही शी इट नेम्स तो ती ते नावे म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो. वॉज ते म्हणजे ते, वेअर. आता आपण एक वाक्य बघू. चल रे वाक्य बनव. बरोबर. I was playing. शाबास. आता याला मराठीत अर्थ मी सांगतो. I was playing. मी खेळलो होतो. I was playing. मी खेळत होतो. दुसरं वाक्य लिह. याचा अर्थ सांगतो मी. ही वॉज प्लेइंग. ती खेळत होती. ही वॉज प्लेइंग. तो खेळत होता. स्टार्ट. आता मी याचा अर्थ सांगतो. इट वॉज प्लेइंग म्हणजे ते खेळत होते. ले समर्थ खेळत होता. was playing. समर्थ खेळत होता. आता दुसरं वाक्य लिह. पूजा खेळत होती. सांग वाक्य सांग. पूजा was playing म्हणजे पूजा खेळत होती. छान. म्हणजे आता तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स समजला तर बरोबर. त्यामध्ये आपल्याला वॉज आणि वेअर कुठे वापरायचं व त्याचा अर्थ काय हे आपणाला आजच्या क्लासमध्ये समजलेलं आहे. आणि असंच आपल्याला नवनवीन व्हिडिओ बनवायचे आहेत. त्यामुळं तुम्ही पण अभ्यास करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व सर्वांबरोबर विद्यार्थ्यांबरोबर हसत खेळत शिक्षण ही संकल्पना मी आज तुमच्यासमोर मांडत आहे. गुड मॉर्निंग.